द नेम ऑफ सायंटिस्ट. मग तो लॉ जो आहे तो हा कशासाठी फॉर होलाटाईल लिक्विड. होलाटाईल मीन्स इट्स बॉइलिंग पॉईंट लेस दॅन 100 डिग्री सेल्सिअस. फॉर एक्झाम्पल इथर अल्कोहोल. मग सपोज राऊल्स लॉ, काय स्टेटमेंट राऊल्स लॉचं? इट स्टेट्स दॅट व्हेरी MP क्वेश्चन 1 मार्क्ससाठी पडू शकतो. राईट द स्टेटमेंट ऑफ राऊल्स लॉ किंवा राईट स्टेट राऊल्स लॉ अँड एक्सप्लेन राऊल्स लॉ फॉर होलाटाईल लिक्विड. म्हणजे त्याचं एक्सप्रेशन वगैरे पडू शकतं. मग स्टेटमेंट काय आहे? इट स्टेट दॅट पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी होलाटाईल. पार्शियल म्हणजे काय? इनकम्प्लीट. होलाटाईल कॉम्पोनंट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट मल्टिप्लायड बाय इट्स मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन. मग काय सांगितले? पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी होलाटाईल कॉम्पोनंट ऑफ सोल्युशन. त्यासाठी सिम्बॉल काय वापरणार तुम्ही? P. सपोज पार्शियल वेपर प्रेशरसाठी सिम्बॉल काय? P. पुढे काय सांगितले? इज इक्वल टू. काय पुढे सांगितले? वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट. मग काय लिहितो? प्युअरसाठी सिम्बॉल काय वापरतात? नॉट किंवा आपण त्याला काय म्हणतो? 0. P0. आणि काय सांगितलेले? मल्टिप्लायड बाय म्हणजेच प्रोडक्ट असतो. मल्टिप्लायड बाय काय? मोल फ्रॅक्शन. 11वीला शिकला तुम्ही. मोल फ्रॅक्शनसाठी सिम्बॉल काय? X. म्हणजे अगदी सिम्पल स्टेटमेंट आहे. ह्याच्यावरून तुम्ही सांगू शकता पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी कॉम्पोनंट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू काय? प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ दिस सोल्युशन. अशा पद्धतीने सिम्पल स्टेटमेंट ते तुम्ही लक्षात ठेवा. मग ते तुम्हाला जर विचारलं एक्सप्रेशन फॉर राऊल्स लॉ फॉर होलाटाईल लिक्विड, तर काय एक्सप्रेशन आहे? सपोज दॅट बायनरी सोल्युशन. बायनरी मीन्स इट इज द मिक्सचर ऑफ 2 सोल्युशन ऑफ 2 होलाटाईल लिक्विड घेतलेले आहेत. बोथ आर होलाटाईल लिक्विड. A1 अँड A2. कोणते होलाटाईल लिक्विड घेतलेत? A1 अँड A2. P1 अँड P2 काय आहेत? पार्शियल वेपर प्रेशर आहेत. आणि X1 X2 काय आहेत? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन घेतलेले. पण नेहमी लक्षात ठेवा 1 रेफर फॉर सॉल्व्हंट आणि 2 रेफर फॉर सोल्यूट. त्या पद्धतीनेच तुम्ही काय करा ते लक्षात ठेवा. नंतर मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? सपोज पार्शियल प्रेशर जर घेतला वेपर प्रेशर, तर त्यासाठी सिम्बॉल काय आहे? सपोज P1 इज इक्वल टू X1 P01. सिमिलरली P2साठी काय इक्वेशन होईल? P2 इज इक्वल टू X2 P02. म्हणजे P1 इज इक्वल टू X1 P01 असेल तर सिमिलरली P2 दिस. नंतर वेअर P01 अँड P02 काय? ते आर वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड. 0 रेपर काय करतात? प्युअर लिक्विड्स. कशाचे? कोणते आहेत? A1 अँड A2. मग नंतर काय सांगितलं? अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. डाल्टन लॉ काय आहे? इट इज द सम ऑफ पार्शियल प्रेशर. मग काय केलेलं आहे? मग टोटल प्रेशर, त्यासाठी सिम्बॉल काय वापरणार आहे? P इज इक्वल टू टोटल प्रेशर म्हणतो म्हणजेच काय येईल? इट इज द सम ऑफ 2 पार्शियल प्रेशर. मग कोणते पार्शियल प्रेशर 2 आहेत? P इज इक्वल टू P1 प्लस P2. मग तुम्हाला P1 P2च्या व्हॅल्यू माहिती आहेत. त्या हे जे काय व्हॅल्यू आहेत त्या तुम्ही काय करणार आहेत? बघा सपोज काय सांगितलेलं आहे इथं? म्हणजे अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरनुसार काय इक्वेशन आहे? P इज इक्वल टू P1 प्लस P2. आणि P1ची व्हॅल्यू आणि P2ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन. ज्यावेळेस तुम्ही सबस्टिट्यूट करणार काय होईल इक्वेशन? मग P इज इक्वल टू P01 X1 प्लस P02 X2. मग नंतर काय सांगितलेलं आहे? पण तुम्हाला माहिती आहे सम ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्यूट म्हणजे X1 प्लस X2 हे नेहमी काय असते? 1 असते. मग तुम्हाला काय सांगितलेलं आहे त्याने? सपोज आपल्याला काय काढायचं इथं? X1 काढायचं. मग कन्वर्जन काय होईल? X1 इज इक्वल टू 1 मायनस X2 होईल. लक्षात ठेवा. मग हे 1 मायनस जर तुम्हाला X1 इज इक्वल टू पाहिजे असेल तर 1 मायनस X2 होईल. मग हे इक्वेशनची X1ची व्हॅल्यू तुम्ही ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा. काय होईल इक्वेशन? मग P इज इक्वल टू P01. X1ची व्हॅल्यू काय आहे? 1 मायनस X2 P02 X2. मग आपण ती व्हॅल्यू मग सपोज हा ब्रॅकेट सॉल्व केला काय होईल? P01 इंटू 1 P01 मायनस P01 इंटू X2 प्लस P02 X2.
आणि मग नंतर काय होईल, कोणता कॉमन फॅक्टर निघतो आपला, P01 काय होतं आपला कॉमन फॅक्टर निघतो. मग काय करू शकता तुम्ही इथं, जर ते त्या पद्धतीने केलं तर तुम्हाला काय होईल बघा, P02 मायनस P01 हे रिअरेंज केलेले इक्वेशन. आणि मग तुम्ही ते जर रिअरेंज केलं तर तुम्हाला काय होणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही ते x2 जर कॉमन काढला कशामधून, P02 आणि P01 म्हणजे हे तुम्ही मायनस करणार लेफ्ट साईडला, त्यावेळेस तुम्हाला x2 कॉमन निघणार आणि P01 सेपरेट. आणि हे काय इक्वेशन आहे, राऊल्स लॉ, एक्सप्रेशन फॉर राऊल्स लॉ फॉर विच व्होलाटाईल लिक्विड. Then next point, very IMP क्वेश्चन राऊल्सला. देन नेक्स्ट पॉईंट कुठला आहे, फॉर आयडियल सोल्युशन. मग आयडियल सोल्युशन म्हणजे काय, आता त्याच्यामध्ये काय ग्राफ दाखवलेला आहे, कशाच्या अगेन्स्ट प्लॉट केला आहे ग्राफ, वेपर प्रेशर अगेन्स्ट मोल फ्रॅक्शन. मग वेपर प्रेशर तुम्ही ह्या ग्राफमध्ये काय दिसते आपल्याला, टोटल आयडियल प्रेशर काय आहे, P1 + P2, ते आपण आता राऊल्स लॉमध्ये काढलेला. P1चा ग्राफ डिक्रीजिंग अशा पद्धतीने, हा अशा पद्धतीने ते आपण काय केलेले आहेत, ड्रॉ केलेले आहे. आयडियलसाठी तो कसा आहे, पॅरलर आहे. मग नंतर तुम्ही बघा, मग हे बाकीचे व्हॅल्यू वगैरे सांगितलेले आहेत काय असतील ते केसेस आहेत ते दिलेल्या. पण नंतरचा जो पॉईंट आहे तो कुठला आहे, याच्यावरती प्रॉब्लेम असतात, कॉम्पोजिशन ऑफ वेपर फेज. मग आता कॉम्पोजिशन ऑफ वेपर फेजमध्ये काय सांगितलेलं आहे, इन इक्विलिब्रियम विथ सोल्युशन कॅन बी डिटरमाइंड बाय डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. म्हणजे कॉम्पोजिशन ऑफ वेपर फेज जर काढायचे असेल तर त्यासाठी काय सांगितले, Y1 आणि Y2 काय आहेत, मोल फ्रॅक्शन ऑफ 2 कॉम्पोनंट दिलेले आहेत त्यांनी. जसं तुम्ही x1 x2 वापरता तसं इथं काय वापरतं त्यांनी, Y1 Y2 वापरलेले आहेत. मग म्हणून काय होईल, इक्वेशन P1 = Y1P आणि काय होईल, P2 = Y2P. ह्याच्यावरती प्रॉब्लेम आहेत. नंतर काय, वेअर P1 P2 काय आहेत, पार्शियल प्रेशर आहेत आणि P काय आहे, टोटल वेपर प्रेशर. ह्याच्यावरती प्रॉब्लेम आहेत, ते तुम्ही फॉर्म्युला केअरफुली रीड करा. नंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे, आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. मग कधी तुम्ही आयडियल म्हणू शकता आणि कधी नॉन आयडियल. मग आयडियल सोल्युशन काय ओबे करतात, ओबे राऊल्सला ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आयडियल सोल्युशन ओबे करतात, पण इथं काय सांगितले, दिस सोल्युशन डू नॉट ओबे राऊल्सला. नॉन म्हणते म्हणजे हे ओबे करत नाहीत. नंतर काय सांगितले, नो हीट इज इव्हॉल्ड ऑर ॲब्झॉर्ब व्हेन 2 कॉम्पोनंट फॉर्मिंग आयडियल सोल्युशन. ज्यावेळेस 2 मिक्सचर होतं, कुठलं, डेल्टा मिक्स H, डेल्टा म्हणजे चेंज. जर मिक्सचरमधलं एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग इज 0 राहते नेहमी, लक्षात ठेवा. पण इथं काय सांगितलेलं आहे, वेपर प्रेशर ऑफ दिस सोल्युशन कॅन बी हायर ऑर लोअर दॅन दोज ऑफ प्युअर कॉम्पोनंट. इथं हायर किंवा लोअर असते, पण इथं कशी असते, इक्वल असते, लक्षात ठेवा. मग नंतर पुढे काय सांगितलेलं आहे, देर इज नो व्हॉल्यूम चेंज व्हेन कॉम्पोनंट फॉर्मिंग. म्हणजे व्हॉल्यूम चेंज होत नाही, म्हणजेच काय सांगू शकता तुम्ही, डेल्टा मिक्स V = काय सांगणार तुम्ही, 0 सांगा. म्हणजे व्हॉल्यूम चेंज होत नाही, हीट इव्हॉल्ड चेंज होत नाही, म्हणजे एन्थॅल्पी चेंज होत नाही आहे आयडियल सोल्युशनसाठी. नंतर काय सांगितलं, आयडियल सोल्युशन कुठले सॉल्वंट सोल्यूट आणि सॉल्वंट मॉलिक्युलर इंटरॅक्शन आर कंपेरेबल असतात त्याच्यामध्ये. नंतर वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन ऑलवेज लाईज बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट. वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन जे आहेत ते कुठं असतात, कशाच्या खाली असतात, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट. म्हणजेच तुम्ही वेल नोन एक्झाम्पल कुठलं सांगू शकता, कॉमन एक्झाम्पल आयडियल सोल्युशनसाठी बेंझिन प्लस टोल्युएन. हे जर तुम्ही घेतले एक्झाम्पल तर ते कसले आहेत, आयडियल सोल्युशनसाठीचे आहेत. मग नॉन आयडियलचे बघा पुढे सांगितलेले आहेत त्यांनी, डेविएशन फ्रॉम राऊल्स लॉ. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितले, दिस सोल्युशन शो 2 टाईप्स ऑफ डेविएशन. ह्याच्यामध्ये कुठले डेविएशन आहेत, 2. डेविएशन म्हणजे चेंजेस किंवा व्हॅरिएशन. फर्स्ट डेविएशन कुठले, पॉझिटिव्ह डेविएशन, आणि सेकंड कुठले, निगेटिव्ह डेविएशन. पण आता तुम्ही जर बघितलं तर पॉझिटिव्ह डेविएशन फ्रॉम राऊल्सला, पॉझिटिव्ह डेविएशन म्हणजे काय दिसते आपल्याला इथं, वेपर प्रेशर काय होते, हायर दिसतोय प्युअर कॉम्पोनंटपेक्षा. पण तुम्ही जर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर वेपर प्रेशर काय दिसतोय इथं, लोअर दॅन दिसतोय. म्हणजे एवढाच फरक आहे. निगेटिव्ह का म्हणतात, कारण ग्राफ जर डिक्रीज झाला तर निगेटिव्ह डेविएशन म्हणजे आयडियल सोल्युशनच्या
हे आपलं जे डॉटेड लाईन आहे ती कसली आयडियल सोल्युशनसाठीची आहे. आणि ह्याच्यामध्ये जर बघितले तर आयडियल सोल्युशनचा हा ग्राफ कसा आला आहे वरती, म्हणजे एकदम इन्क्रीज झालेला दिसतोय. म्हणजे हे काय झालं हायर दॅन दोज ऑफ, म्हणजे म्हणून ते कसलं डेविएशन आहे ते ग्राफमधलं पॉझिटिव्ह. आणि ग्राफ कुठला प्लॉट केलेला आहे वेपर प्रेशर अगेन्स्ट मोल फ्रॅक्शन प्लॉट केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं असेल तर काय सांगू शकता तुम्ही, द सोल्युशन इन विच सोल्यूट सॉल्वंट इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन कसं असतं याच्यामध्ये वीकर दॅन दोज बिटवीन सोल्यूट मॉलिक्यूल. म्हणजे ह्याच्यामध्ये वीकर इंटरॅक्शन आहे, पण ह्यांच्यामध्ये कसं आहे लक्षात ठेवा, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन बिटवीन सॉल्वंट अँड सोल्यूट मॉलिक्युल्स आर स्ट्रॉंगर कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यामध्ये कुठलं डेविएशन दिसतं आपल्याला निगेटिव्ह डेविएशन, आणि ह्यांच्यामध्ये कुठलं दिसतं पॉझिटिव्ह डेविएशन. का, कारण ते वीकर दिसतात इंटरॅक्शन म्हणून. आणि नंतर काय सांगितलेलं याचं वेल नोन एक्झाम्पल लक्षात ठेवा, कुठले इथेनॉल अँड ॲसिटोन घेतलेले, आणि ह्याचं जे आहे पॉझिटिव्ह डेविएशनचं इथेनॉल अँड ॲसिटोन, आणि निगेटिव्ह डेविएशनचं एक्झाम्पल कुठले फेनॉल अँड ॲनिलीन आहे, क्लोरोफॉर्म अँड ॲसिटोन. ह्यांच्यामध्ये कुठलं डेविएशन दिसतं आपल्याला निगेटिव्ह डेविएशन. हे थोडक्यात फक्त काय करा तुम्ही कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हेरी IMP पॉईंट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. मग व्हेरी डेफिनेशन कधी कधी विचारतात, व्हॉट आर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, गिव्ह इट्स एक्झाम्पल किंवा गिव्ह इट्स टाईप्स. मग कॉलिगेटिव्ह म्हणजेच काय कलेक्टेड टुगेदर. मग नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी, मग आता नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी काय सांगितलेलं आहे, द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन दॅट डिपेंड ऑन, कशावरती डिपेंड असतात मी सुरुवातीला सांगितले तुम्हाला, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल, त्याच्यावरती किती सोल्यूट पार्टिकल आहे त्याच्यावरतीच ते काय डिपेंड आहे. अँड नॉट ऑन, कशावरती नाही आहेत पण नेचर, ते कसे आहेत क्रिस्टलाइन ॲमॉर्फस काय याच्यावरती ते डिपेंड आहेत का नाही, पण ते कशावरती डिपेंड आहेत नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल आर कॉल्ड काय म्हणायचं त्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. त्याच्यानंतर एक्झाम्पल तुम्हाला माहिती पाहिजे, वेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. वेपर प्रेशर लोअरिंगसाठी डेल्टा पी, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशनसाठी पॉईंट काय डेल्टा TB वापरतात, आणि बी बॉइलिंग पॉईंटसाठी. आणि जर फ्रीजिंग पॉईंट असेल तर काय वापरतात डेल्टा TF, आणि जर ऑस्मोटिक प्रेशर असेल तर काय सिम्बॉल वापरतात पाय वापरतात. अशा पद्धतीने तुम्ही थोडक्यात काय करा ते एक्झाम्पल लक्षात ठेवा. वेपर प्रेशर लोअरिंग, त्याच्यानंतर कुठलं आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन म्हणजेच डिक्रीज, आणि डिप्रेशन म्हणजे इन्क्रीज, आणि ऑस्मोटिक प्रेशर, असे 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. आपण ते 1 बाय 1 नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहोत. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलर किंवा किती असू शकतो ऑर लेस, हेच सोल्युशन आपण यूज करू शकतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीसाठी. हे फक्त लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं काय याची डेफिनेशन आणि ते एक्झाम्पल. नंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे वेपर प्रेशर, म्हणजेच वेपर प्रेशर लोअरिंग फर्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. काय सांगितलेले वेपर प्रेशरची डेफिनेशन लोअरिंग व्हेन लिक्विड इन क्लोज कंटेनर इज इक्विलिब्रियम विथ इट्स वेपर द प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर ऑन लिक्विड ऑन लिक्विड इज इट्स वेपर प्रेशर. म्हणजे जर इक्विलिब्रियम दिसली आपल्याला वेपर लिक्विड आणि सॉलिडमध्ये तर त्याला काय म्हणतात वेपर प्रेशर. किंवा व्हाय वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्वंट. का ते लोअर असतात, बिकॉज व्हेन नॉन व्होलाटाईल सोल्यूट इज ॲडेड टू प्युअर सॉल्वंट, ज्यावेळेस तुम्ही नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करणार प्युअर सॉल्वंटमध्ये त्यावेळेस काय होतं तिथं सरफेस एरिया ऑफ मॉलिक्यूल ऑफ सॉल्वंट रिप्लेस बाय, कशाने रिप्लेस केला जातो सोल्यूट मॉलिक्यूल. आता सपोज हे तुम्हाला डायग्राम दिसते, एक कंटेनर घेतले आपण बिकर, मग त्याच्यामध्ये प्युअर सॉल्वंट आहे. मग ज्यावेळेस वेपर प्रेशर कोणाचा जास्त असतो प्युअर सॉल्वंटचा, कारण ते व्होलाटाईल आहे, इझिली त्याचे पार्टिकल बाहेर पडतात. पण तुम्ही जर बघितलं तर ज्यावेळेस तुम्ही सोल्यूट ॲड करणार सेकंड डायग्राममध्ये काय दिसते आपल्याला, हे जे काय पार्टिकलची सॉल्वंटची जागा आहे ती कोणी घेतलेली आहे इज रिप्लेस बाय सॉल्वंट मॉलिक्यूल. कशाने रिप्लेस केलं ते ग्रीन कलरचे जे पार्टिकल आहेत
त्यांनी काय केलेले आहे ते म्हणजे सोल्यूट पार्टिकलने काय केलेले रिप्लेस केलं. म्हणजे ग्रीन पार्टिकल ते कुठले आहेत सोल्यूट आहेत आणि हे ब्ल्यू जे आहेत ते कुठले आहेत सॉल्वंट. म्हणजे सॉल्वंटचे जे पार्टिकल रिप्लेस करून कोण आलेले तिथं सोल्यूट आलेले. म्हणून काय होतं व्हेपर प्रेशर डिक्रीज होतो. म्हणजे तो एस्केप होऊ शकत नाही, बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे व्हेपर नॉन व्हॉलेटाईल सोल्यूट ॲड केलं की व्हेपर प्रेशर काय होतो लोअर होतो. हे रिझन तुम्हाला पडतं 2 मार्क्ससाठी. तर त्यासाठी लक्षात ठेवा, अगदी सिम्पल रिझन. त्याच्यानंतर काय सांगू शकता अजून सेकंड पॉईंट, सोल्यूट डू नॉट कॉन्ट्रीब्युट व्हेपर अबाव द सोल्युशन. म्हणजे तो वरती येऊ देत नाही आहे सोल्यूट. आणि व्हेपर प्रेशर कशावरती डिपेंड आहे इज, म्हणजे जेवढा सोपा असेल विथ एस्केप फ्रॉम सरफेस ऑफ लिक्विड. जेवढ्या सरफेसच्या लिक्विडच्या बाहेर पडेल तेवढं त्याच्यावरतीच काय असतो व्हेपर प्रेशर डिपेंड असतो. आणि अजून काय सांगू शकता, नंबर ऑफ सॉल्वंट इज लेस दॅन प्युअर सॉल्वंट, हेन्स लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. म्हणजे जे सॉल्वंट मॉलिक्युल आहेत ते काय दिसतात आपल्याला सोल्यूट टाकल्यावरती लेस दिसतात कशापेक्षा सॉल्वंट्सपेक्षा. त्याच्यामुळं काय होतात व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन सोल्यूट इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्वंट. हे तुम्ही काय करा लक्षात ठेवा. नंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे, राऊल्स लॉ फॉर सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आपण सुरुवातीचा जो राऊल्स लॉ बघितला तो कशासाठी बघितला होता, 2 व्होलाटाईल लिक्विड. पण आता जो आपण राऊल्स लॉ बघतो तो कशासाठी आहे, नॉन व्होलाटाईल सोल्यूटसाठी. स्टेटमेंट तिथंच झालेलं आहे आपलं. मग आता याच्यामध्ये काय सांगितले, फॉर बायनरी सोल्युशन कंटेनिंग 1 सोल्यूट. आता आपण एकच सोल्यूट घेणार आहे कारण आपल्याला फक्त सोल्यूटचं डिटरमाइन करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, मग तुम्हाला सगळ्यांना माहिती काय, x1 + x2 सम जर मोल फ्रॅक्शनची केली, x1 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट आणि 2 रेपर काय करतो मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. ही नेहमी काय येते =1 असते. म्हणून x1ची व्हॅल्यू काय येईल 1 - x2. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले, इट देअर फॉर फॉलोज दॅट. काय सांगितलेलं आहे P1, पण आपल्याला राऊल्स लॉ काय माहिती आहे, अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ काय इक्वेशन आहे, P1 = P01 x1. म्हणजे प्रोडक्ट ऑफ कशाचं आहे, व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट अँड मोल फ्रॅक्शन. म्हणजे P = काय येईल P01 x1ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती 1 - x2. ती जर त्या इक्वेशनमध्ये टाकली आपण ह्या, तर काय मग ते इक्वेशन ब्रॅकेट सॉल्व करा. काय येईल P01 × 1 P01 मायनस P01 × x2 काय येईल P01 x2 येईल. मग ह्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय निघेल ह्या इक्वेशनमध्ये P01. म्हणजे काय होईल इक्वेशन, इथं जर P01 कॉमन निघाला तर काय होईल इक्वेशन इज इक्वल टू काय होईल, मग इथं जर कॉमन निघाला तर काय होईल 1 - 1 - काय येईल x2 येईल. म्हणजेच तुम्हाला काय P01 - P1 ब्रॅकेटच्या बाहेर काय म्हणजे P0 = x2 येईल. पण लक्षात ठेवा डेल्टा P म्हणजे P01 - P म्हणजेच काय असतो डेल्टा P. मग हे जे इथं सांगितले P01 - P1 म्हणजेच काय डेल्टा P आहे. मग त्याच्यानंतर आपण डेल्टा P टाकलं तर पुढचं इक्वेशन काय ॲज इट इज P01 x2 येईल. मग नंतर काय सांगितलेलं आहे म्हणजेच x2 म्हणजेच काय मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटवरती डिपेंड आहे लक्षात ठेवा. म्हणजेच डेल्टा P डिपेंड्स ऑन कशावरती असतो x2 दॅट इज ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. कशावरती डिपेंड असतो नंबर ऑफ. 2 रेफर करतो म्हणजेच काय सोल्यूट पार्टिकलवरती. म्हणजेच काय सांगू शकता डेल्टा P इज लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर इज काय क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी. कधी कधी विचारू शकतो व्हाय लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर इज क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर तो का, कारण इट इज डिपेंड ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवरती. तुम्ही हे इक्वेशन कशावरून काढू शकता, सम ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ जे काय आहे सॉल्वंट अँड सोल्यूट ती नेहमी 1 असते. त्याच्यावरून x1ची व्हॅल्यू काढा आणि मग तुम्हाला अकॉर्डिंग टू राऊल्स लॉच्या नुसार काढा. त्याच्यामध्ये x1ची व्हॅल्यू टाका आणि मग ते ब्रॅकेट सोडून घ्या. त्याच्यानंतर कॉमन फॅक्टर x2 काढा. मग नंतर रिअरेंज करा इक्वेशन. रिअरेंज केल्यावर अशा पद्धती म्हणजे ऑर एक करून हे इक्वेशन आपल्याला असं मिळेल. म्हणजेच इथं P1 आहे आपला P1 = P01 - P01 x2. हे रिअरेंज करून घेतले की आपल्याला अशा पद्धतीने भेटेल. म्हणजेच तुम्ही काय सांगू शकता P01 - P म्हणजेच काय डेल्टा P आणि रिमेनिंग पार्ट ॲज इट इज.
हे इक्वेशन कशासाठी आहे, राऊल्स लॉ फॉर नॉन व्होलाटाईल सोल्यूट. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. कधी कधी विचारतात डिफाईन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मग त्यासाठी तुम्ही काय सांगू शकता, त्याच्यामध्ये काय सांगतात, रिलेटिव्ह लोअरिंग व्हेरी सिम्पल डेफिनेशन. आता डेल्टा पी अपॉन P0. डेल्टा पी म्हणजे कशासाठी सिम्बॉल वापरतो आपण, वेपर प्रेशर लोअरिंग. आणि P0 कशासाठी आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंटसाठी. म्हणजे डेफिनेशन काय सांगू शकता तुम्ही, बघा तिथे दिलेली आहे. म्हणजेच रेशिओ, कशाचा रेशिओ आहे, इट इज द रेशिओ ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे तेच सांगितले, वेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे डेल्टा पी आणि वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट म्हणजेच काय, P01. म्हणजेच डेल्टा पी म्हणजेच तुम्हाला माहिती आहे काय इक्वेशन आहे, P01 मायनस पी. का बरं P0 मायनस P1 येते, कारण वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट ऑलवेज हायर दॅन दॅट ऑफ सोल्युशन असतो. कारण जेवढे सॉल्व्हंटचं नेहमी काय राहतो, वेपर प्रेशर मोर राहतो कशापेक्षा, सोल्युशन म्हणजे सोल्यूटपेक्षा. म्हणून P01 मायनस P1 आलेले डिवायडेड बाय P01 ॲज इट इज ठेवा. नंतर काय सांगितलेलं आहे, पण आपण इकडे इक्वेशन काय करू शकतो, हे इक्वेशन जर रिअरेंज केलं तर डेल्टा पी अपॉन काय होईल इथं, P01 इज इक्वल टू x2. म्हणून आपण ते इक्वेशन इथे घेतलं तर इज इक्वल टू काय होईल, मग डेल्टा पी अपॉन P01 म्हणजेच ही व्हॅल्यू आहे, म्हणून आपण इज इक्वल टू हे टाकलेले आहे. ह्याच्यामध्ये फक्त डेफिनेशन महत्त्वाचं आहे आणि हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. नंतर नेक्स्ट काय आहे, क्वेश्चन पडू शकतो, रिलेशनशिप बिटवीन मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. तर रिलेशनशिपमध्ये आत्ताच आपण काढले रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. काय इक्वेशन आहे, डेल्टा पी अपॉन P01 इज इक्वल टू काय राहतो, x2. मग त्याच्यानंतर तुम्ही काय सांगू शकता, पुढे सांगितले की मोल फ्रॅक्शन ऑफ component of solution is equal to its moles divided by total number of moles in solution. number of moles साठी सिम्बॉल स्मॉल n. म्हणून इक्वेशन काय येते, x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1 प्लस n2. म्हणजे आपण इथे x2च का घेतला आहे, कारण आपल्याला काय पाहिजे, सोल्यूट काढायचं. जर आपल्याला सॉल्व्हंट काढायचं असतं तर x1 घेतलं असतं, पण इथं काय घ्यायचं नेहमी लक्षात ठेवा, x2 घ्या. म्हणजे x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1 प्लस n2. मग अशा पद्धतीने जर घेतलं तर काय, मग n1 n2 काय आहेत, आता 1 कशासाठी रेफर करतात, सॉल्व्हंटसाठी, आणि 2 कशासाठी रेफर करतात, सोल्यूटसाठी. म्हणजेच काय सांगू शकता, वेअर n1 अँड n2 आर काय ते मोल्स ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्यूट. म्हणजे 1 सॉल्व्हंट आणि 2 सोल्यूट. मग आपल्याला काय पाहिजे, सॉल्व्हंट नको आहेत, फक्त काय पाहिजेत, नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट म्हणजे n2 कॅल्क्युलेट करायचं आहे. कारण n1 कसं आहे, व्हेरी ग्रेटर दॅन n2पेक्षा आहे. म्हणजे n2ची व्हॅल्यू स्मॉल आहे, म्हणजे ते काय करू शकतो आपण, n1 हा ग्रेटर असल्यामुळं n2 कसा काय निग्लेक्टेड होतो. म्हणजेच काय सांगितलं इथं, वी आर कन्सर्न ओनली डायल्यूट सोल्युशन. आपण फक्त डायल्यूट सोल्युशन कन्सिडर करतो. म्हणून काय सांगू शकता, n1 इज व्हेरी ग्रेटर दॅन n2 आहे. म्हणजे n2ची व्हॅल्यू काय झाली, निग्लिजिबल झाली. म्हणून n1 प्लस n2 ॲप्रॉक्सिमेट n1 असतात. म्हणून काय सांगितले आपण, हा n2 निग्लेक्ट केला तर इक्वेशन काय होईल आपलं, हा टोटल जर n2 निग्लेक्ट केला म्हणजे काय राहील, फक्त x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1 राहील. मग आपण काय करणार आहे, डेल्टा पी अपॉन P01 म्हणजे आपलं हे फर्स्ट इक्वेशन काय आहे, त्याच्यामध्ये जर ही व्हॅल्यू टाकली आपण कशाची, x2ची, तर काय होईल इक्वेशन, डेल्टा पी अपॉन P01 इज इक्वल टू n2 अपॉन n1. मग n2 अपॉन n1 कसे काढते तुम्ही, 11वेला प्रॉब्लेम झालेले सम बेसिक कन्सेप्टमध्ये. नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय, वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलर मास ऑफ सबस्टन्स. पण आपल्याला सोल्यूट पाहिजे म्हणून काय येईल, W2. म्हणजे जर n2 काढायचं असेल तर W2 अपॉन m2 आणि n1 काढायचं असेल तर काय काढू शकता, W1 अपॉन m1. म्हणजे सोल्यूटसाठी 2 आणि सॉल्व्हंटसाठी 1. हे जे काही n1 आणि n2चे व्हॅल्यू आहेत ते कशामध्ये सबस्टिट्यूट करणार, सपोज दिस इज इक्वेशन 2. ह्यात जर सेकंड इक्वेशनमध्ये जर टाकले तर काय होईल इक्वेशन, मग x2 इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन P01 इज इक्वल टू n2ची व्हॅल्यू काय आहे, W2 अपॉन m2
आणि ह्याची काय व्हॅल्यू आहे N1ची W1 अपॉन M1. मग ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने जर असेल तर त्यावेळेस न्यूमरेटर काय होतो, म्हणजे डिनॉमिनेटर वरती येतो आणि न्यूमरेटर खाली जातो. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं, रिअरेंज केलेलं आहे. म्हणजेच काय W2 अपॉन M2 ॲज इट इज ठेवा आणि हा जो M1 आहे तो खाली असेल तो वरती M1 घ्या आणि W1 खाली. म्हणजे अशा पद्धतीने तो रिअरेंज करून घ्या. आणि हे फायनल रिलेशनशिप आहे कशामधलं, फॉर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आणि कशामधलं आहे, मोलर मास ऑफ सोल्यूटसाठी काय सिम्बॉल आहे M2. W2 कशासाठी आहे, वेट ऑफ सोल्यूटसाठी आहे. M1 कशासाठी आहे, मास ऑफ सॉल्व्हंट. आणि W1 कशासाठी आहे, वेट ऑफ सॉल्व्हंट किंवा मास ऑफ सॉल्व्हंट. हे तुम्हाला एक्झामला ह्याच्यावरती प्रॉब्लेम असतात, 2 किंवा 3 मार्क्ससाठी येतात ते. त्यासाठी फार म्हणजे व्हेरी एम्पी इक्वेशन हे लक्षात ठेवा. आणि रिमेनिंग पार्ट ऑन नेक्स्ट लेक्चर.